या ठिकाणी पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्रबाग तयार केले. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर आम्ही बोर्ड लावला, एक्झिट करताना बोर्ड तुम्ही पाहू शकता. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतिकी मानलेली आहेत. याला पिंपळ पार म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्ष जेव्हा हा बांधत लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. ही शिलालेख आहे. या शिला पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये यामध्ये नंदनवन शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे की स्वर्गातील इंद्राची बाग ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत, त्याची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा इत्यादी कशा होत्या. गुहेतून येताना थोडासा वाकून यायचं. पुढे सारखा हा पुढे पाठवता येतात. त्यापासून कोकम सरबत तर कोकळ माग तयार केले जाते. तसेच यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते. जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केलेली कोणतीही गोष्टीसाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. दाखवले आणि ह्या साईडला गाव शिकार दाखवलेली आहे. फळे ही जंतुनाशक असतात, शेतीसाठी करतो. तसेच यांचा वापर गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. ताडीवाडी काढणार हे ग्रामदेवता असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाव विश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघ जाईल. गारडा लावला, हात जोडून फक्त उभं राहायचं. बनवलेलं आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने. जर वाजव त्याचा सणाई, तुंतुणाचा उघडा इत्यादी पारंपरिक वाद्य आहेत. कोणाची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून ह्याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इथे वीरगा दाखवली आहे. वीर लोक ते इथे दाखवलेले आहेत. जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी हे त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षाही मोठे असतात. तरी ते कुशलतेने होडी पारबलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कास्ता हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा. संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या यांच्या बसण्याच्या लग्बीवरून त्याची तुम्हाला कल्पना आहे. ही खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या. परत 2 मुले दाखवले. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळतात.
वर बसायचे. खोताच्या उजव्या बाजूला देवघर, खोताच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि तिथे लहान मुलाला पाठाच्या पाण्यावर खेळताना दाखवलेला. अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावात राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्त्वाचं आहे. हा कुंभार आहे. मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आला की उन्हा आला की मातीची मडकी तयारचं काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके दिसते तर माडी करण्यापूर्वी पोय येते. त्या पोईला आडवा काप दिला जातो. परंतु माडी करण्याचा व्यवसाय अजूनही चालू आहे. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. शिमगा व नवरात्र अशा अन्नवी 5000 वर्षापूर्वीचा इतिहास. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्ततंती वस्तू, शंख शिंपले या सर्व वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असे. त्या बदलात संपूर्ण जगातून भारतात सुताराचं खरे काम शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीतला सुतार. सावंतवाडीतील लोकांनाही हस्तकौशल्याच्या वस्तू सुतार करीत असे. त्याचप्रमाणे त्यांना लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोकणाची राजकीय स्थिती अवघ्या सैन्यांमध्ये होते आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. कोकणातील खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंजा आलेला नाही. हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबऱ्यात तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असू. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे. तेली त्यांच्या देखा तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा याला खुडणे असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. त्याचा उभे लाकूड दिसते. तिला कोकणी भाषेमध्ये लाट असते. हा बुरुड आहे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे, ती फुलांची परडी आणि ही रोवी आहे. आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते. सौभाग्यवती स्त्रिया ठेवून हातामध्ये घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचं जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवी मिळत नाही. वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात. व ढाकणं ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतली डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवट लाकडी पाट आहे. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूनी लॉक केलेला आहे. ही चहाची केटली आहे आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. हावरा बाजार कोणताही मोबदला घेतला. जेव्हा या मुलीचं लग्न होतं तेव्हा त्या मुलीच्या वडील ह्या कासाऱ्याला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असते. या व्यतिरिक्त कोणत्या पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. तिथे गरुड पक्षी दाखवलाय सापाची शिकार करताना. सगळं तिथे आतमध्ये थँक्यू बाबा.
ज्या ठिकाणी गावात उंचावर बारमाही पाणी वाहत असे तिथे धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठाने नेले शब्द असे. लहान मुले आंघोळीसाठी आणि मासेमारी करण्यासाठी येतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी येतात. गुराख्यासारखे व्यवसाय गुरांना पाणी पाजण्यासाठी येतात. म्हणजे ग्रामीण जीवनातील मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवटा होता. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. तिथे अजूनही जिवंत साप आहेत. पूर्वी मालेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचं पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने पण अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मालेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले व त्यास सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मालेश्वर हे असे ठिकाण आहे की जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पावेल. बाबू राव रे इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पास चामड्याच्या वाहनं, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घुंगरी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असलं तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशीचा मालक असे. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले तर त्यांची किंमत काही लाखात जात असे. एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. व ती बकरीची गोठी दाखवून जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी ती इतक्या उंचावर बांधली आहे. त्याच्या आतमध्ये 2 बांबूच्या मध्ये फट आहे. त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असली तरी कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जात नाही. बकरीचा गोठा आमच्या जिल्ह्यात बरोबर आयडिया भूक लागली खाता खबर आहे का भूक लागली पुढे खैराचं झाड आहे तर पूर्ण जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानावर उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वातर होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. काढू शकता. आयडी द्या हा तुमचा गळ्यातला नाही बंद आहे केलेला. कसं जायचं आयडी द्या तो काढायला चालतंय काढायला.